हॅलो गाईज, वेलकम आहे तुमचं. खूप खूप स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आलेली आहे तानसा नदी. हो, जसं की तुम्हाला सांगितले की तानसा नदी. आता आम्ही नदीमध्ये जाणार. आणि गाईज, मी आहे ना पोहते पण, फार छान मला पोहता पण येतं. तुम्ही म्हणता की हिला पोहता, मला पोहता पण येतं. म्हणजे आता नदीमध्ये पण जाणार आहे. आणि खूप या पाण्याचा निसर्गाचा एकदम छान वाटते गाईज, खरंच खूप छान वाटते. कधीतरी आला की नक्की या नदीला या आणि इथे आंघोळ करा. बघा बारीक बारीक तुम्हाला हे गाईज इथे या, तुम्हाला बारीक बारीक इथे सुंदर सुंदर अशी मासे सुद्धा बघायला मिळतील. बघा मासे धावतात एकदम छान. आणि ही आहे ती सुंदर अशी ती तानसा नदी. तानसा नदी बघा किती छान आणि मोठं. ते मी तुम्हाला दाखवत होते गाईज. मी त्या पुलावरनं जे दाखवत होते ते आहे ते साईबाबा मंदिर. बघा तुम्ही, खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि त्याच्या पाठीमागे जे डोंगर दिसतो तुम्हाला, तो पण खूप सुंदर डोंगर आहे. अशी ही तानसा नदी. आणि नदीमध्ये भरपूर अशी मच्छी आहेत, मस्त बारीक बारीक. आणि ते खूप असे छान माझ्या पायाच्या आवाजाने इकडे तिकडे धावतात. तर खरंच गाईज, हे खूप छान निसर्ग आहे. तुम्ही कधीतरी तुमच्या मुलांना, फॅमिलीला नक्की इथे घेऊन या. इथे 7 कुंड आहेत आणि ही सुंदर अशी नदी आहे. तर इथे नदीमध्ये आंघोळी करा. आणि हे जे आहेत हे सगळीकडे हे स्टॉल लावलेले आहेत. हे आपल्याला इथे नाश्ता करायला, किंवा आपण इथे कपडेही बदलू शकतो. तिथे कपडे सुद्धा भाड्याने मिळतात गाईज. तर बघा, आणि इथली गाडी पार्किंग आहे. खूप छान सोय केलेली आहे गाईज ही इथे. तर तुम्ही कधीतरी खरंच नक्की इथे येऊन बघा. खूपच छान निसर्ग आहे. असा हा खूप छान निसर्ग आहे. तुमच्या मुलांना आपण नेहमी कुठे ना कुठे मॉलमध्ये इकडे तिकडे मुलांना नेतो, पण कधीतरी अशा जागेवरही आणून बघा गाईज. खरंच खूप छान निसर्गाचा आनंद घेतात आपली मुलं. आणि आपण सुद्धा कुठेतरी आपल्याला काहीतरी वेगळं मिळतं. आणि असं खरंच हे याला म्हणतात खरं आणि असली निसर्ग. तर गाईज, तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कळवा. माझ्या छोट्याशा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, याच्यासाठी मी हे पाण्यात सुद्धा गेले गाईज. तुम्हाला दाखवण्यासाठी मी पाण्यात पण गेले. माझे कपडे पण अर्धे ओले झालेत गाईज. पण आता मी कपडे आणलेले नाहीतर मी तुम्हाला पाहून पण दाखवलं असतं ह्या पाण्यात फार मला आवडतं गाईज हे सर्व निसर्ग. आणि म्हणून मी कुठेतरी 2 तासाचा प्रवास पार करून इथे आलेले आहे. तुम्हीही सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे सर्व बघून. मला नक्की तुमच्या छान छान कमेंट मधून कळवा गाईज. चला तर मग गाईज, टाटा बाय बाय. आता मी निघते माझ्या घराकडे बाय 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 बाय. पुन्हा एकदा